आज संविधान दिवस आहे आणि या संविधान दिवसाच्या निमित्ताने नागपूरच्या या संविधान परिसरामध्ये मोठ्या संख्येने महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी लोक पोहोचतात आणि ठिकठिकाणी संघटन आणि राजनेते यांना अभिवादन करत पोहोचतात. आपल्याकडे मान्यवर साहेब जुळलेले आहे, त्यामुळे ते आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी पोहोचला आहे. काय सांगणार विषय? आपल्या देशामध्ये 26 नोव्हेंबर 1949 हा दिवस ऐतिहासिक अशा प्रकारचा दिवस आहे. याच दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला संविधान प्रदान केलं होतं आणि त्याची आठवण म्हणून दरवर्षी 26 नोव्हेंबरला संविधान दिवस केवळ नागपूरमध्येच नव्हे तर संपूर्ण देशभर साजरा केला जातो. देशभरच नव्हे तर जगामध्ये ज्या ज्या ठिकाणी लोकशाहीवादी जनता राहते त्या त्या ठिकाणी संविधान दिवस 26 नोव्हेंबरला साजरा केला जातो. एक अत्यंत या देशाची एकात्मता, अखंडता, या देशाची अस्मिता, या देशाचा सन्मान, स्वाभिमान कायम ठेवण्याचं काम परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या राज्यघटनेने केलं. त्याचं स्मरण म्हणून दरवर्षी 26 नोव्हेंबरला केवळ नागपूरमध्येच नव्हे तर संपूर्ण देशभर संविधान दिवस साजरा केला जातो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे या देशावर अत्यंत मोठे उपकार आहेत. जेव्हा बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला संविधान दिलं, देशाचे पहिले राष्ट्रपती बाबू राजेंद्र प्रसाद आणि इतर नेत्यांच्या उपस्थितीमध्ये जेव्हा देशाचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या हाती सोपवलं, तेव्हा देशाचे पहिले राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांनी बाबासाहेबांनी दिलेली राज्यघटना आपल्या मस्तकाला लावली आणि घोषणा केली. डॉक्टर बाबासाहेबांचा गौरव करताना डॉक्टर राजेंद्र प्रसाद पहले राष्ट्रपति बनाने कि डॉक्टर आम्बेडकर देश को संविधान देकर आपने देश पर बड़ी उपकार किए हैं. जब तक चांद और सूरज रहेगा तब तक ये देश आपके उपकारों को कभी भूल नहीं सकेगा. एवढा मोठा गौरव देशाचे पहिले राष्ट्रपती बाबू राजेंद्र यांनी केला. आज तीच राज्यघटनेमुळेच आमचा देश आज अखंड आहे, सुरक्षित आहे आणि सर्व जाती धर्माच्या कल्याणाचा मार्ग आक्रमण करतो आहे. अशा परिस्थितीमध्ये काही देशद्रोही शक्ती या देशाची एकात्मता खंडित करण्यासाठी, या देशाचे कमकुवत करण्यासाठी राज्यघटना बदलवण्याची भाषा बोलतात. त्यांना हे सांगायचं आहे की देशाची राज्यघटना बदलवणं ज्या दिवशी बदलेल त्या दिवशी देशाचे इतिहास आणि देशाचा भूगोल देखील बदलला जाईल. आणि त्याच्यामुळे या देशाचे तमाम शोषित पीडित जी जनता आहे, कष्टकरी जनता आहे, शेतकरी आहे, शेतमजूर आहे, दलित आहे, आदिवासी आहे, अल्पसंख्याक समाज आहे, बहुजन समाज आहे, हा राज्यघटनेचं रक्षण करण्यासाठी आज सज्ज झालेला आहे. त्यामुळे कुणीही राज्यघटना बदलवण्याची वल्गना करता कामा नये. त्याचे परिणाम अत्यंत कठीण होतील, अत्यंत गंभीर होतील. आणि त्याच्यामुळे आज हे 26 नोव्हेंबर हा दिवस म्हणजे देशाच्या एकात्मतेचं, अखंडतेचं, अस्मितेचं आणि लोकशाहीचं रक्षण करण्याचा संकल्प करण्याचा दिवस आहे. त्यामुळे नागपूरच्या संविधान चौकामध्ये हजारोच्या संख्येने दरवर्षी या ठिकाणी आम्ही 26 जानेवारीला येत असतो अभिवादन करण्यासाठी. राज्यघटना देऊन देशावर उपकार करणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी आम्ही येत असतो. आजच्या दिवशी देशातील तमाम जनतेला संविधान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि आपण सर्व संकल्प करूया, कोणत्याही परिस्थितीमध्ये आकाश कोसळलं तरी चालेल, धरती दुभंगली तरी चालेल, आमच्या रक्ताचा थेंब आणि थेंब सांडला तरी चालतील, आमच्या शरीराचे तुकडे तुकडे झाले तरी चालतील, परंतु या देशाची लोकशाही टिकवण्यासाठी, या देशाचा अखंडता टिकवण्यासाठी आम्ही सर्व राज्यघटनेचं रक्षण केल्याशिवाय राहणार नाही. राज्यघटनेचं रक्षण करण्याची आठवण या देशाच्या जनतेला व्हावी म्हणून 26 नोव्हेंबर हा दिवस अत्यंत पवित्र दिवस आहे. 26 नोव्हेंबरच्या संविधान दिनाच्या निमित्तानं देशातील तमाम जनतेला हार्दिक शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय भीम. मी तेच सांगितलं ना
जी मंडळी या देशाचं संविधान बदलण्याची भाषा बोलते ती देशद्रोही आहेत, आलं का लक्षात. या देशाच्या एकात्मतेचे शत्रू आहेत, या देशाच्या अखंडतेचे शत्रू आहेत आणि या देशाला तोडण्याचं कारस्थान जी मंडळी करते आहे तीच मंडळी देशाचं संविधान बदलण्याची भाषा बोलत आहे. परंतु आता या देशाची जनता सावध झाली आहे. 26 नोव्हेंबर हा संविधान दिवस आहे. या निमित्तानं देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये हा संदेश गेला आहे. या देशाचं संविधान म्हणजे या देशाची अस्मिता आहे, या देशाचा सन्मान आहे, या देशाची एकात्मता अखंडता कायम ठेवण्याचं काम ज्या संविधानानं केलं ते कदापि बदलू देणार नाही. आणि जी मंडळी अशा प्रकारचा प्रयत्न करते त्यांना या देशाची जनता येणाऱ्या काळामध्ये धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही असं या ठिकाणी सांगू असं वाटतं. संविधान दिन चिराई हो चिराई हो संविधान दिन चिराई हो चिराई हो संविधान दिन चिराई हो चिराई हो डॉक्टर आंबेडकर विजय डॉक्टर आंबेडकर